केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातमी। खेटर शब्दावरून आझाद मैदानावर राडा, पोलिसांनी बॅनर पळवला, आंदोलक आक्रमक। मुंबई प्रतिनिधी। आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या खेटर मोर्चा दरम्यान आज पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। बॅनरवरील खेटर या शब्दावर पोलिसांनी आक्षेप घेत तो बळजबरीने काढून नेल्यामुळे आंदोलक आक्रमक झाले होते। विशेष म्हणजे ज्या उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले होते त्यालाच पोलीस आक्षेपार्ह ठरवत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। नेमकी घटना काय? प्रशासकीय कारणास्तव खेटर मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, त्यामुळे आयोजकांनी मोर्चा रद्द केला होता। मात्र कार्यकर्ते आपली मागणी लावून धरण्यासाठी आझाद मैदानावर जमले होते। यावेळी कार्यकर्त्यांनी खेटर मोर्चाचे बॅनर आंदोलनाच्या ठिकाणी लावले। आझाद मैदानावर तैनात असलेल्या पोलीस निरीक्षकांनी PI या बॅनरवरील खेटर या शब्दाला आक्षेपार्ह ठरवत तो बॅनर काढून घेतला। गुन्हा दाखल करा पण बॅनर देऊ नका। पोलिसांच्या या कारवाईला आंदोलकांनी तीव्र विरोध केला। जर खेटर हा शब्द आक्षेपार्ह असेल तर आमच्यावर खुशाल गुन्हा दाखल करा, पण लोकशाही मार्गाने लावलेला बॅनर काढू नका, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली। मात्र पोलिसांनी आंदोलकांचे न ऐकता बळजबरीने बॅनर जप्त केला। ACP मैदानात तरीही बॅनर मिळेना। परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून सहाय्यक पोलीस आयुक्त ACP स्वतः आझाद मैदानावर दाखल झाले। त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, आश्वासन दिले। मात्र जप्त केलेला बॅनर परत देण्याचे धाडस पोलिसांनी दाखवले नाही, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली। मुख्यमंत्री आणि प्रशासनात तफावत। आंदोलकांनी संताप व्यक्त करताना सांगितले की याच मोर्चाचे निवेदन आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या परभणी दौऱ्यात दिले होते, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी स्वतः या उपक्रमाचे स्वागत केले होते। असे असताना मुंबईतील पोलीस अधिकारी मात्र हा शब्द आक्षेपार्ह ठरवत आहेत। हे अधिकारी जनता आणि शासन यांच्यात दरी निर्माण करण्याचे काम करत आहेत। दिवसभर रंगले अनोखे आंदोलन। बॅनर जप्त केल्यानंतरही आंदोलक हटले नाहीत। कार्यकर्त्यांनी हातात प्रत्यक्ष खेटर म्हणजे जुनी चप्पल किंवा जोडा घेऊन दिवसभर घोषणाबाजी केली। आझाद मैदानावर दिवसभर एकच घोषणा घुमत होती, अबकडचं काढा लेटर, नाहीतर हातात खेटर। पोलिसांच्या या कारवाईमुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप असून आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। संपादक आनंद भालेराव, किनवट टुडे न्यूज, किनवट, नांदेड। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढील ग्रुपवर शेअर करा।